नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, कालच्या पॉडकास्टला छान प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार मानू इच्छित आहे मी तुम्हा सर्वांचे। तुमचं हेच प्रेम मला पॉडकास्ट करण्यासाठी प्रेरित करतं। खरंच तुमच्या कॉमेंट्स वाचल्या की पॉझिटिव्ह वाइब्स मिळतात, खूप बरं वाटते। तुमचं असंच प्रेम आणि सपोर्ट सदैव राहू दे माझ्या पाठीशी। आता मंडळी, जास्त वेळ नाही घेत मी तुमचा, थेट आपल्या पॉडकास्टला सुरू करते। आधीच एक वीकचा बॅकलॉग आहे, त्यात ह्या टोमल काकू तर तुम्हाला माहितीच आहे, एक मिनिटाला माती खात असतात। ह्यांच्यावरती बोलू तितकं कमीच आहे। आणि हो, त्या ठगतपुरीच्या भाभीकडेही बघायचं आहे मला। तिचा तर चॅनल शेवटचा कधी बघितला होता मी तेच आठवत नाही आहे मला। गेल्या वेळे काकूंने 19ला 19 असं म्हटलं होतं, त्याबद्दल मी पॉडकास्ट मध्ये बोलली होती। तेव्हा मला समजलं होतं आपल्याच मंडळींकडून की काही भागांमध्ये 19च बोलतात, त्यामुळे मग मी त्यावरती बोलणं थांबवलं होतं। तर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि त्यासाठी काकूंनी तोच मिशोवरून मागवलेला 450 रुपयाचा पर्पल ड्रेस घातला होता आणि चंद्रकोर लावली होती। काय हो मंडळी, महाराजांच्या जयंतीसाठी म्हणून चंद्रकोर लावायची, साडी नेसायची असं आहे का? इतर वेळेस का बरं मग हे फॉलो केलं जात नाही? नुसतं जयंतीला किंवा काही असणार तेव्हाच आपली संस्कृती आठवते का? इतर वेळेस कपाळावरती साधी टिकली पण नसते। ठीक आहे, काळामानानुसार बदला गरजेचा आहे आणि काकू तर ठगझंबगला राहतात, सो त्यांनी तर नको तेवढं मॉडर्न असायलाच हवं। पण आपली संस्कृती, आपल्या रीती ह्या विसरून कसं बरं चालेल? एक दिवस नाटकं करायची आणि 100 फोटो व्हिडिओ काढून वर्षभर मिरवायचं। नुसतं फोटो आणि व्हिडिओ पुरतीच आपली संस्कृती मर्यादित आहे का? 2 वर्ष अगोदर ह्या ढोंगी टोमलीला त्या खादाडी कुमारी लेझी फुडी मंदिताच्या मानलेल्या भावाने खुबायला इन्व्हाइट केलं होतं, खास शिवजयंती साजरी करायला। काय आहे ना, ह्या बाईने हिची इमेजच अशी बनवली होती की एकदम गरीब गाय आहे, कोणाच्या अध्यात्मध्यात नसते। पण गेल्या वर्षभरात 50 तरी पॉडकास्ट या बाईवरती मी केले असतील आणि प्रत्येक पॉडकास्ट मध्ये हिचे नवीन कांडच उघडकीस येत गेले आहेत आणि मला वाटते ते पुरेसे आहेत हिचा खरा चेहरा समजण्यासाठी। तर जेव्हापासून हिचा खरा चेहरा समजलाय ना लोकांना, हिला कोणी कुठे बोलवतच नाही। तो मंदिताचा मानलेला भाऊ सोडा, पण हिला आता ठगझंबग मधल्या हिचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते देखील उभं करत नाही समोर। मागे तर मराठी मंडळाने पण बॅन केलं होतं या बाईला, माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना। मग हातापाया पडून आली वांगो आणि तेव्हापासून नुसतं जीवावर उदार होऊन ते बोलवतात हिला। पण तिथेही या वांगोला फारसं कोणी भाव देत नाही आहे। या बाईला ना काही शरम नाही आहे हो मंडळी, अशीच जाते निर्लज्जासारखी तोंड वर करून। हिला फक्त पैशाशी मतलब आहे, इज्जतीचा भाजीपाला होतोय त्याच्याशी या बाईला काहीच घेणं देणं नाही आहे। सकाळीच उठून एवढं थोबाडाला कोण पीओपी थोपते हो मंडळी, आणि त्यात एवढी भडक लिपस्टिक? पागल आहे काही जरा? हिच्या त्या लाल भडक ओटांपेक्षा पोपटाची चोच तरी बरी दिसते। मोठी मराठी कल्चर फॉलो करणारी। अगं बाई, आधी धड मराठी बोलायला शिक, घरातल्यांसोबत नीट वागायला शिक, मग कल्चर फॉलो कर। अशी दाखवते जसं काय खूप मोठी विद्वानच आहे ही। आणि अगं टोमले, कल्चर बिल्चर बद्दल तुझ्या तोंडून ऐकायला चांगलं नाही वाटत ग मंडळी। टोमलीच्या गुरुने म्हणजेच ठगतपुरीच्या भाभीच्या एकुलत्या एक सासूबाईने पूजा केली होती, त्याचे स्क्रीनशॉट काकूंनी स्क्रीनवर दाखवले। नुसतं माहेरचा मोठेपणा करत असतात काकू। चला, चांगलीच गोष्ट आहे, पण सासूबाईंनीही तर पूजा केलीच असेल ना काकूंच्या। त्यांना तर सगळ्यात जास्त आवड आहे या सगळ्याची। जर आपण टोमल काकूंचे भारतातले व्हिडिओ बघितले ना नीट तर आपल्याला समजेल। त्या कोळशाचं सध्या वर्क फ्रॉम होम सुरू आहे असं काकू बोलल्या। अहो काकू, कोळशाचा तर नेहमी वर्क फ्रॉम होमच असते, फक्त वर्क ऑफिसचं नसून घरातलं असते, एवढाच काय तो फरक आहे। आणि काय हो टोमल काकू, नुसता कोळशा महिन्यातून एकदा बॅग भरून जातो बिझनेस ट्रिपला असं दाखवता तुम्ही, बाकी वेळेस ऑफिसला जाताना तर कधी दाखवलंच नाही आहे तुम्ही। मग एवढं वर्क फ्रॉम होम सांगायची काय गरज हो तुम्हाला? पुन्हा सांगितलं आज जेवणामध्ये खूप स्पेशल पदार्थ असणार आहेत। मला वाटलं होतं काहीतरी चमचमीत पदार्थ बनवले असतील काकूने,
पण बघते तर काय बाबा, पालक पनीर, त्रिकोणी पराठा आणि घी राईस. घी राईस कसा बनवला तर भात बनवला होता, त्यावरती घी टाकलं, झाला घी राईस तयार. टाळ्या वाजवा बघू काकूंसाठी सगळ्यांनी. किती छान जेवण बनवलंय बघा त्यांनी. काकू किती डबल ढोलकी आहेत बघा मंडळी. एकदा बोलतात शैलाचं खूप नखरे असतात, तिला जवळ कोणतरी लागते नेहमी, तिला सगळंच हवं असते. आणि आता बोलतात काय तर कोळशा आहे घरी, शैला झोपली आहे, तिचं असं नाही की कोण असलंच पाहिजे बरोबर, तिचं ती एकटी खेळते. टोमले, देवाला तरी घाबर ग बाई, एका जन्मात किती खोटं बोलणार आहेस तू अजून. सतत आपली बोलते कोळशाला सुट्ट्या नव्हत्या म्हणून आम्ही कुठे गेलो नाही. अगं बाई, तू हे आम्हाला सांगतेस कोळशा काम करतो की स्वतःचीच खोटी समजूत घालतेस, ते आधी डिसाइड कर तू. कसं आहे ना ग टोमले, एक खोटं लपवायला 100 खोटं बोलावं लागते. आणि काय उपयोग ग एवढं खोटं बोलण्याचा, तेच समजत नाही मला. एवढी लोक तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझे फालतू व्हिडिओ बघतात, त्यांच्यासोबत असं वागायला तुला काहीच कसं नाही वाटत. काकूंचं इंग्लिश आहे का मंडळी, -3 डिग्री आहे, पण फील्ड्स लाईक 5. फील्ड्स? काकू बघा, कालच बोलली होती मी तुम्हाला, ड्रायव्हिंग शिकण्याच्या नादात इंग्लिश नका विसरू म्हणजे झालं. फील्ड्स नाही हो काकू, फील्ड्स असतं ते. टोमल काकू लायब्ररी मध्ये गेल्या होत्या, तिकडच्या स्टेशनचं नाव काय उच्चारायला त्यांना येतच नव्हतं, म्हणून त्या दाखवत होत्या. मी काय बोलते टोमल काकू, कशाला उगाच शायनिंग मारत असता नको तिथे. एक गोष्ट बोलू का काकू, तुम्ही स्वतःला कूल आहेत असं दाखवण्याच्या नादात ना स्वतःचा छपरीपणा दाखवून मोकळे होता. नशीब त्या लायब्ररी मध्ये बॅग किंवा जॅकेट अलाउड नव्हतं, नाहीतर ढापूचंद काकूने बुक्स पण ढापून आणले असते. जसं ग्रॉसरी शॉपिंगला जाऊन काकू चेरी, स्ट्रॉबेरी, ग्रेप्स खाऊन येतात बिलिंगच्या आधीच, तसंच आता काकूने शिवजयंती निमित्त ड्रेस घातला होता, चंद्रकोर लावली होती, पण लायब्ररीला जाताना काकू एकदम मॉडर्न बनून गेल्या होत्या. प्लस घरी आल्यावरती परत काकूने चंद्रकोर आणि ड्रेस घातला होता. कमालच आहे बाबा या बाईची. आता तुम्हीच सांगा मंडळी, याला दिखावा नको बोलू तर आणखी काय बोलू. एवढंच जर आपलं कल्चर काकूंना फॉलो करायचं होतं तर पूर्णच करायचं ना, लाजायचं कशाला. टोमल काकू जेव्हा लायब्ररीला जात होत्या तेव्हा शैला झोपली होती असं त्यांचं बोलणं आहे, पण घरी आल्यावरती काकू बोलतात जाताना मी तिला विचारलं होतं ब्रोकोली खाणार का, तर ती हो बोलली होती. बघा, इथली थुकी तिथे करणं ज्याला बोलतात ना, ते हेच आहे हो मंडळी. काकूंच्या मैत्रिणीचा स्टेटस त्यांनी बघितला होता, ज्या भारतात राहतात. काकूंच्या मैत्रिणी तर आपण सगळ्यांनी बघितल्याच असतील ना मंडळी. बैलेशच्या लग्नात कितीतरी मैत्रिणी काकूंच्या आल्या होत्या, आणि काकू जेव्हा ठगतपुरीला राहत होत्या तेव्हा पण त्यांना भेटायला किती लोक आले होते. अहो टोमल काकू, किती फेकणार आहात हो तुम्ही. साध्या रस्त्यावरून तुम्ही जात होते तर एका भुबूने पण तुम्हाला ओळखलं नाही, आणि तुम्ही काय सांगताय की तुमच्या मैत्रिणी आहेत भारतामध्ये. सुट्टी नाही बोलून बोलून कोळशाला लगेच दुसऱ्या दिवशी फिरायला जायला मिळालं. ते पण बरं का मंडळी, फ्रायडे आणि सॅटर्डे साठी काकांनी सुट्टी घेतली होती. या टोमल काकू जादूटोना करतात का? नाही म्हणजे भरोसा नाही हो या काकूंचा. शेवटी यांची मैत्रीण कोण आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. घर कोंबडी हो, तिला पण तर हे जादूटोने करायची सवय आहे ना आधीपासूनच, म्हणून तर तिने वशीकरण वगैरे असे टॅग्स यूज केले होते तिच्या व्हिडिओ मध्ये. टोमल काकू अजून काय काय करत असतील ना, ह्याचा काही नेम नाही हो मंडळी. बनोज काकांना सॅलरी नाही आली आहे वाटते, त्यामुळे आता काकू घरातूनच बनवून घेऊन जात आहेत टिफिन वगैरे. उपासमारी ट्रिप करणं काकू सध्या अवॉइड करतायत. करायचा कंटाळा आला होता काकूंना हे सांगणार नाही. बोलतात काय तर पराठे बनवले तर थंड झाले की मजा नाही येणार खायला, पण राईस तर तसं नाही आहे, थंड झाला तरी चांगला वाटतो खायला. कोण बोललं या बिंडोक बाईला? गरमी असो वा थंडी असो, चांगलं गरम गरम जेवण असेल तर ते खायला चांगलं वाटते. आवळ्याचे क्यूब्स बनवले होते काकूंने सकाळी गरम पाण्यातून घ्यायला, ते संपले का हो मंडळी? नाही म्हणजे चाय वरती शिफ्ट झाले आहेत काकू अचानकपणे आवळ्याच्या ज्यूस वर ना, म्हणून विचारलं. हो काय विचित्र बाई आहे यार ही. हिचे भक्त तर हिच्या 4 पावलं पुढेच आहेत बाबा. काय तर म्हणे चना राईस कसा बनवला ते दाखव आम्हाला. अंधमंद भक्तांनो, स्वतःहून काहीतरी करा हो. सगळंच काय तिने दाखवल्यावरती शिकणार आहात का तुम्ही? स्वतःच असं नाहीच आहे का तुमच्याकडे काही? गोष्ट नोटीस केली का मंडळी तुम्ही? मध्येच या टोमलीच्या केसांचा रंग घोड्याच्या शेपटी सारखा होतो. असं कसं बरं? काय ते जॅकेटचं कौतुक करत होती बिंडोक बाई. अगं बाई, माहिती आहे ग तुझ्याकडे 2-2, 4-4 जॅकेट आहेत, ते घाल ना काय पण जे तुला कम्फर्टेबल वाटेल ते. लोकांना काय सांगत बसते बिंडोक सारखी. काय नाही हो मंडळी, टोमलीचे व्ह्यूज घसरले आहेत ना, म्हणून आता ती फिरायला गेली आहे. फिरायला गेल्यावरती टोमलीने काय काय नवीन उपद्व्याप केले आहेत ते आपण त्याच्या पॉडकास्ट मध्ये जाणून घेऊ.
तोपर्यंत आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.